नियोजन आहे? बघा, वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सांगताय की हे वर्ष अल निनोचं वर्ष आहे, म्हणून दुष्काळ या वर्षी पडणार आहे, म्हणून शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची गडबड करू नये. दुबार पेरणी करण्याचं संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं, म्हणून पाऊस जेव्हा चालू होईल तेव्हाच पेरणी शेतकऱ्यांनी करावी ही विनंती मी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करते. आणि अल निनोचं वर्ष असल्यामुळे पाऊस सुद्धा हा खूप कमी प्रमाणामध्ये पडणार आहे असं चित्र आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठले पिकं घ्यावेत कुठले नाही हे आपलं कृषी विभाग शासन योग्य पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांना वेळोवेळी सांगत असतं. या सगळ्या सूचना आपण ऐकाव्यात आणि त्या सूचनांच्या नुसारच शेती करावी ही विनंती मी आपल्याला. खतांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा शेतकऱ्यांना भासतोय. शेतकरी खत मिळेल का नाही असं शेतकऱ्यांना वाटतं. कसं नियोजन? बघा, कुठल्याही प्रकारची घाई गडबड शेतकऱ्यांनी करू नये ही विनंती आपल्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना करते. कारण की बघा, आपण बघितलं मधल्या काही दिवसांमध्ये विनाकारण आपल्याकडे मुबलक डिझेल पेट्रोल असताना सुद्धा भारतात कुठंच नाही पण परभणीवालेच एवढे घाई करून ठेवत होते. त्या पद्धतीने खत योग्य पद्धतीने योग्य प्रमाणामध्ये वापरावं यासाठीचं योग्य नियोजन विभागाने केलेलं आहे. म्हणून शेतकरी बांधवांना भगिनींना पण विनंती करते की आपण कुठलाही चिंता करू नका. व्यापाऱ्यांनी दुकानांच्या बाहेर खताचा स्टॉक लिहावा शेतकऱ्यांची मागणी आहे. त्या दृष्टीने त्या सगळ्या सूचना व्यापारी बंधूंना दिल्या जातील आणि त्या सूचनेचं कडक पालन त्यांना करायला आपण भाग पाडूया. विधान परिषदेची निवडणूक आहे, काय परिस्थिती आहे सध्या प्रचार? बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे महायुतीचं मताधिक्य जास्त आहे, त्याच्यामुळे काही प्रचार वगैरे करण्याची गरज नाही. कारण महायुती एकत्र आज भक्कमपणे सोबत चालत आहे, त्याच्यामुळे साहजिकच महायुतीच्या उमेदवाराला विजयापासून कोणी रोखू शकत नाही. पालकमंत्री म्हणून तुम्ही एकटेच सईद खान यांचा गाडा ओढत असल्याचं दिसत आहे, चर्चा आहे. तर बघा, चर्चाला मी एक बघितलं, पालकमंत्री म्हणून खूप काही पावत्या माझ्याच नावाने फाडल्या जातात. असं केलं तरी मीच, तसं झालं तरी मीच. त्यामुळे आमच्या महायुतीचा निर्णय हा आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे तिघं मिळून घेत असतात. म्हणून हा महायुतीचा उमेदवार किंवा कुठल्या पक्षाला ही जागा सोडावी, उमेदवार कोण असावा हे तिघांनी मिळून ठरवलेलं आहे. त्यामुळे आपण ह्या असल्या कुठल्याही गोष्टींवरती मेघना बोर्डीकरच्या नावाने पावत्या फाडणं बंद करावं एवढंच मी सांगतो. विजय निश्चित आहे असं वाटतं. निश्चित आहे. महायुतीचं संख्याबळ तुम्ही बघा एवढं मोठं आहे, त्याच्यामुळे काय त्यात शंका नाही होणार. महाविकास आघाडीचा उमेदवार एक अपक्ष आहे, तरी सुद्धा महायुतीला कसं कॉन्फिडन्स आहे? महायुतीचं संख्याबळ आहे. महायुतीचे सर्व मतदार हे मतदार बंधू भगिनी यांनी ठरवलेलं आहे. महायुतीच्या आमच्या नेत्यांचाच आदेश आम्हाला पाळायचा आहे आणि त्या पद्धतीने ते दाखवत आहे सगळं सकारात्मक चित्र आणि ते दिसेलच आपल्याला निवडणुकीच्या नंतर. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सगळे विरोधात लढले, सगळे आपल्या मेहनतीवर नगरसेवक निवडून आले. तुम्हाला वाटतं का आता ते पक्षाचा आदेश मानतील? 100% मानणार. चला, ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.